हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आता सकाळचे वाजलेले 11:15 आणि ना आम्ही सगळे खूप लवकर उठलो होतो कारण आज आहे एंगेजमेंट. आणि मी असं विचार करते की एंगेजमेंट आणि हळदीचे ब्लॉग वेगळे टाकू. तर आज एंगेजमेंट पण आहे आणि आज संध्याकाळी हळद पण आहे. सो त्याच्यासाठी लवकर उठलो, लवकर एक्सरसाइज झाली, सगळं आवरलेलं आहे. आणि आता मी चालले तयारीसाठी पार्लरला. माझ्यासोबत येतोय अभिषेक, बेबी आणि बुग्गी पण येतोय. गाईज तू पण येतोय. तुला काय करायचंय? फेशियल करायचंय का? त्याला फेशियल करायचं. गाईज फेशियल म्हणजे काय बुग्गी? केसांना फ्रेश करायचं फेशियल असतं गाईज. तर याला करायचंय. तर आता आम्ही पार्लरला पण निघतोय. आणि सकाळपासून आम्ही काय केलं, सकाळी उठलो, एक्सरसाइज केलेली आहे आणि घरात सगळे काय चालू आहे रे, गडबड चालू आहे, सगळे आवरायचं चालू आहे. तर गाईज तुम्ही तर नीरज बघा बाहेर टँकर मधून पाणी आणतोय कारण की टाकीतलं पाणी गाईज संपून गेलं. टाकीतलं पाणी पण संपून गेलं गाईज. इतके पाहुणे वगैरे होते आणि थोडंसं पाण्याचं शॉर्टेज पण परत वाटलेलं आहे. नीरज टँकर मधून पाणी आणतोय. तर गाईज आज खरंच मी कशी दिसणार आहे तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं बरं का. कारण गाईज हे पोरं मला ना खूप चिडवतात. काहीच आहे पण ते गाईज बघायचं अरे बरं चला गाईज, हासी मजाक यांची कंटिन्यू चालतच राहणार आहे. मी तुम्हाला भेटते डायरेक्ट पार्लर मधून तयारी झाल्यानंतर. तर गाईज लाईफ अपडेट, परत जे नको व्हायला होतं तेच आज पण झालेलं आहे. तर मी पण चालले होते पार्लरसाठी, जस्ट निघलेलेच होते. बाहेर इतका मोठ्याने पाऊस चालू झालेला आहे आणि सोबत जायला असं कोण नव्हतं ज्यांना 4 व्हीलर आहे. तिथं बाईकवर जाणार होते अभि आणि मी, पण आता खूप जास्त पाऊस सुरू झालाय आणि तिकडे लोकेशन वरती पण खूप सगळं पाणी पण झालंय. तर आता परत मूड खराब झालाय गाईज. पण बघू आता पाऊस थांबला तर गॉड नोज. तर गाईज आता प्रोग्राम सुरू झालेला आहे आणि आम्ही आता हॉलमध्ये आलेले. मी मला इथे यायला खूप उशीर झाला. तर नवरीचा ऑलरेडी जो प्री फंक्शन असतो तो प्री फंक्शन झालेला आहे. तर आता पुढच्या फंक्शन साठी मी आले, पण तरी पण गाईज आले रिंग सेरेमनीच्या आधी तर आले. तुम्हाला इथले टेक दाखवते, आवाज येणार नाही व्यवस्थित तरी पण इथले टेक दाखवते अजून. परत एकदा गाईज आता आम्ही आलोय जिजू का आमच्या. चला तुम्हाला दाखवतो जिजू समोर, तुम्हाला दाखवतो जिजू. इकडे बघू शकता जिजू आमचे आहे. अरे गाईज आमचे सगळे जिजूची बहीण आहे. येता तुम्हाला कार्यक्रम दाखवू. चला दाखवतो तुम्हाला कार्यक्रम. नवरी नवरदेवाचा फर्स्ट लुक आहे हा. नाही फर्स्ट लुक म्हणजे आमच्या व्हिडिओ मध्ये पहिल्यांदाच दिसताय तुम्ही. ऋषिकेश स्नेहल या तरुणीबरोबर विवाह करण्याचा निश्चय केला आहे काय? स्नेहलला प्रश्न विचारतो. स्नेहल ऋषिकेश या तरुणाबरोबर विवाह करण्याचा निश्चय केला आहे का? या दोघांनी आपली पसंती म्हणून एक दुसऱ्याला वधूवर होण्या
जसं की तुम्ही बघितलं आता एंगेजमेंटचा प्रोग्राम झालेला आहे एकदम कम्प्लीट आणि नवरी बिवरी त्यांना टीका लावताय. तर आता पुढच्या टेक्स्टमध्ये आता तर तुम्ही बघितलंच असेल, कमेंट्समध्ये सांगा मी कशी दिसते. आणि पुढच्या टेक्स्टमध्ये गाईज पुढचा जे काही प्रोग्राम होणार आहे, आजच हळद आहे तर त्याचा ब्लॉग करायची उद्या किंवा परवा येऊ शकतो, कारण हळद आणि एंगेजमेंटचे ब्लॉग्स मला दोन्ही एकत्र एडिट करायचे. त्याच्यामध्ये पण थोडासा वेळ जाणार आहे. आवाज जरी पण खराब येत असला तरी पण थोडंसं समजून घ्या. आणि गाईज स्टे ट्यून. पुढं म्हणजे आम्ही तर खूप एन्जॉय करतोय. तुम्ही एन्जॉय करताय की नाही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. बाय बाय. तुम्हाला भेटवते माझ्या छोट्या मम्मीला. तरी माझी छोटी मम्मी आहे. आमच्या चॅनलवर का युट्यूबला सबस्क्राईब करा. गाईज थोडीशी ॲडव्हर्टाइजमेंट पण केली नवरदेवाच्या फॅमिलीकडं. राईज आहे माझी मावशी. हॅलो गाईज, तर ना सगळे टेक घेतल्यानंतर तुम्ही फायनली आता बघताय. बाकीचे मधले टेक आम्ही घेतले नाही कारण की आम्ही पूर्णपणे टायर्ड झालो होतो. खूप सगळे फंक्शन्स वेगळे वेगळे झाले आणि त्याच्यानंतर असं झालं गाईज की आता दुसरा टेक पण सुरू करणार आहे. आता हळद वगैरे आहे याच्यानंतरच आणि नवरी पण तिच्या बांगड्यात चुडा वगैरे घालतीये, तर त्याचं पण टेक तुम्हाला दाखवून देते. आत्ताच्या हा एंगेजमेंटचा ब्लॉग इथंच एंड करते. पुढचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा, तो हळदीचा ब्लॉग असणार आहे. तो मे बी लेट येईन पण एंगेजमेंटचा येऊनच जाईल उद्यापर्यंत, म्हणजे तुम्ही बघणार तेव्हा त्या दिवशी. सो टेक केअर गाईज, बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.